OTT प्लॅटफॉर्म ही मराठी फक्त चित्रपटाची गरज नाही तर मराठी भाषेची गरज आहे। याचं कारण मी आपल्याला सांगतो की चित्रपट बघण्याची जी काही संस्कृती होती, पूर्वी आपण आठवड्यामधनं एकदा चित्रपट बघायचो, नंतर टीव्ही आल्यानंतर दिवसातनं एकदा चित्रपट बघायला लागलो आणि आता ॲडव्हान्स मोबाईल हातात आल्यानंतर आपण दिवसाला एक दोन दोन चित्रपट बघतो हेडफोन कानाला लावून। तर माझं मराठी भाषेचं मंत्री म्हणून मत असं आहे की मराठीचा OTT प्लॅटफॉर्म देखील जर प्रत्येकाच्या हातामध्ये असेल तर त्याच्यातनं मराठीचं संवर्धन होऊ शकतं, मराठीचं जतन होऊ शकतं आणि प्रचार आणि प्रसार होऊ शकतो आणि चांगलं साहित्य हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकतं। म्हणून OTT प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि अत्यावश्यक आहे। अभिजात मराठी या OTTच्या घोषणा झाली, या OTT कडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मी सांगितलं ना की मराठीचं जे साहित्य आहे, आता मराठीमधले जे साहित्यिक आहेत त्यांचं सगळं साहित्य ह्या OTT प्लॅटफॉर्मवर असलं पाहिजे। मी मगाशी जसा उल्लेख केला की दादासाहेब फाळकेंनी चित्रपटाची सुरुवात केली, बाबूराव पेंटरनी आपला पहिला कॅमेरा तयार केला, त्या सगळ्यांची माहिती पण भावी पिढीला मिळाली पाहिजे। मराठी भाषा नक्की काय आहे, मराठीतले संगीतकार काय आहेत, मराठीतले गीतकार काय आहेत हे देखील सगळ्यांना कळलं पाहिजे आणि मराठीचं तंतोतंत शून्यापासून 100पर्यंतचं सगळं साहित्य हे त्याच्यामध्ये इन्क्लूड असलं पाहिजे। अभिजात मराठी या OTTच्या मराठी सिनेमांना आपल्या हक्काच्या व्यासपीठ मिळेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला असं वाटतं की OTT प्लॅटफॉर्म हा फक्त मराठी चित्रपटापुरता मर्यादित असू नये, त्याच्यामध्ये सगळं साहित्य असलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुकारामांचे अभंग देखील ऐकता आले पाहिजे, ज्ञानेश्वरी देखील वाचता आली पाहिजे। तर असं संकोचित वृत्तीनं हा OTT प्लॅटफॉर्म चालता कामा नये। मराठी हे फार मोठं काम करण्याचं एक क्षेत्र आहे आणि त्या मराठीतलं सगळं साहित्य जे आहे ते OTT प्लॅटफॉर्ममध्ये असलं पाहिजे। उदय सामंतचा किती सपोर्ट असणार त्यांच्या? नाही, माझा पूर्ण सपोर्ट आहे म्हणून माझ्याच कार्यक्रमात त्याचं उद्घाटन केलं मी। ओके, या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।